तर गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच मुंबईच्या परळमधील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मंदिराचा परिसर हा भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालाय। श्री स्वामी समर्थ नामाच्या अखंड जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं असून दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये भाविक स्वामींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेत आहेत। श्री स्वामी समर्थ जयघोषाने दादरचा परळ परिसर दुमदुमून गेलेला पाहायला मिळतोय। सध्या मी याच भक्तिमय वातावरणात आलेली आहे। आपण पाहतोय आज गुरुपौर्णिमा आहे। श्रद्धा आणि गुरुपौर्णिमेचं महत्त्व आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आगळा वेगळा आनंद सध्या पाहायला मिळतोय। समोर जर आपण पाहिलं तर स्वामी समर्थांचा हा मठ आहे आणि या मठाला जी सजावट केलेली आहे ती आकर्षक सजावट केलेली पाहायला मिळते। पोफळी म्हणजे सुपारी महोत्सव अशी ही सजावट केलेली आहे। भक्तांची रांग जर पाहिली तर पहाटेपासूनच भक्तांची रांग लागलेली पाहायला मिळते। पोफळी म्हणजे सुपारी महोत्सव या मंदिरात राबवलेला पाहायला मिळतो। ही संकल्पना नेमकी कशी सुचली? आता ही संकल्पना आमचे विश्वस्त अध्यक्ष सचिन शेटे यांच्यातर्फे झालेली आहे। तर त्यांना अचानक त्यांच्या विशिष्ट अशा कल्पना असतात, त्या प्रत्येक वर्षी आपण प्रत्येक कार्यक्रमातून ते आपण हे साकारतो इथे। आणि हे कसं आहे, हा जो उपक्रम केला आहे हा आम्ही प्रत्येक आमच्या वर्षाच्या जे आमच्या कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी वेगवेगळे असे करतो। आता आज जो हा पोफळी महोत्सव, जसा सुपारी महोत्सव आपण म्हणतो त्याला, तो साजरा केला आहे। हा म्हणजे एक वेगळा एक संकल्पना आहे, अजूनपर्यंत तसा कोणी केला नव्हता। हे गेले 23 वर्षापासून आपण हा कार्यक्रम राबवत आलो आहोत। गुरुपौर्णिमा, अक्षय तृतीया हे आपल्या इथे सगळे महोत्सव सुरू असतात आणि दर गुरुवारी काही ना काही आपल्या इथे वेगवेगळे कार्यक्रम आणि तसे आपण एक हॉस्पिटॅलिटीमध्ये एक आपण सोशल वर्कर पण चाललो होतो। आमच्याकडे एक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आज 23 वर्ष झाली आहे, सातत्यानं चालू आहे। पहिला एक आम्ही छोटीशी एक मूर्ती बसवलेली फोटो, त्या मूर्तीतनं हे रूपांतर झालं। म्हणजे आम्ही आज मूर्ती बसवून 23वे वर्ष आहे, त्यामुळे इथे लोकांना खूप प्रचिती येते आणि आमच्या मठाचं नाव खूप, म्हणजे आम्ही कुठे ॲड बीड केलेली नाही आहे, पण बिन ॲडशिवाय आज खूप भाविक आमच्या मठात येत आहे। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।